आपल्याला NWKRTC कर्नाटकच्या या बसेस दिसायला लागल्यात, कारण आता कर्नाटका डेपो जवळ येते आपल्याला। कर्नाटक का लास्ट पेट्रोल पंप महाराष्ट्र से सस्ता। काळी माती निळ पाणी हिरव शिवार, हे ताजा ताजा मावळ्याचा भुईला या। नदी नाले भरून पूर येतोय, लोकांची घरं जात आहेत, गाड्या जात आहेत। ओ मॅन, सटासट तोंडावरती पडत। गुड आफ्टरनून मित्रांनो, मी आहे मनीष भांड आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम। तर मित्रांनो, आपण आता आलो आहे कोल्हापूरला आणि कोल्हापूरवरून चाललेलो आहे आंबोली घाटामध्ये। जर तुम्ही पहिला एपिसोड बघितला नसेल, पूर्ण अंबरनाथ ते कोल्हापूरपर्यंतचा प्रवास, तर ह्या व्हिडिओच्या शेवटच्या स्क्रीनवरती नक्की टाकून देईल, नक्की जाऊन चेक करा। मस्त मजा आलेली। फक्त एका गोष्टीची कमी वाटली, ती म्हणजे पाऊस नाही आला। पण आत्ता बघा कसे मस्त काळे काळे ढग आपल्या वरतीच आहेत, त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता आणि कदाचित आपल्याला पुढे मिळणार पण आहे। त्यामुळे आंबोली घाटाचं जे दृश्य असेल ते अजून खुलून दिसणार आहे, त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा। आणि आत्ता आपण जस्ट कोल्हापूर सिटी क्रॉस केली आहे आणि कोल्हापूरपासून आंबोलीपर्यंतचं जवळपास अंतर आहे 120 किलोमीटर आणि आपल्याला सध्या कापायचे ते जवळपास 110 ते 112 किलोमीटर। थोडासाच कोल्हापूर सिटीच्या पुढे आलो आहे, पण अजून जेवलेलो नाही आहे, जाम पोटात कावळे ओरडत आहेत। 12:40 टाईम झाला आहे आणि खरंच खूप भूक लागली आहे। तर बघूयात आपल्याला कुठे चांगलं जरा रेस्टॉरंट भेटतं आहे, कारण आपल्याला मोबाईल पण चार्ज करायचा आहे तिकडे। कसं आहे, पॉवर बँकवरती ना होत नाही व्यवस्थित चार्ज। पॉवर बँकवरती जरी आपण करायला लागलो ना चार्जिंग, तर 1% असे जवळपास 5 ते 10 मिनटाला 1% माझी फुल होते। त्यामुळे भरपूर टाईम लागतो आणि एवढा टाईम आपल्याला नसतो जेव्हा आपण राईड करत असतो। आणि 2-3 दिवसाचीच जर राईड असते पूर्ण गोवा रिटर्न, तर आपल्याला वेळ भेटत नाही। त्यामुळेच मी चार्जर वगैरे कॅरी करतो आणि जेव्हा एखादं चांगलं हॉटेल दिसेल ना, तर जेवणाच्या टायमामध्ये जवळपास अर्धा तास जरी चार्जिंगला लावलं ना, तरी जवळपास 20 ते 25% बॅटरी आपली फुल होऊन जाते। त्यामुळे नंतरची मग वापरण्यासाठी आपल्याला खरंच त्याचा खूप यूज होतो। काका जरा लवकर हात दाखवा, कदाचित त्यांचा इंडिकेटर खराब आहे। काले मेघा पाणी तो बरसाना। अरे वा, झाली आता पावसाला सुरुवात। वरती काळे काळे ढग, माझी प्रार्थना ऐकतोय तो। माझं हे जे गाणं आहे इन शॉर्ट ती ढगांसाठी प्रार्थनाच आहे माझी। येऊ दे। जसं मित्रांनो आपण सरळ कोल्हापूरला येतोय ना मुंबई साईडनं, तोच हायवे आपल्याला सरळ कंटिन्यू करायचा आहे, ना कुठे लेफ्ट ना कुठे राईट, सरळच निघायचं आहे। आणि हा तुम्हाला ब्रिज लागेल, त्याच्यावरती लिहिलेलं असेल इथून कागल जवळपास 8 किलोमीटर आहे, बेळगाव 101 किलोमीटर जे की कर्नाटकमध्ये जाईल, आणि बँगलोर 603 किलोमीटर। तिकडे ना त्या पोराचा स्टँड दिसतोय मला, स्टँड लावूनच चाललं आहे, त्याला सांगायला लागेल थोडं स्पीड वाढवतो मी। त्याला सांगतो स्टँड आहे, स्टँड। फुल पाय बी खेकड्यासारखे करून चालवतात। स्प्लेंडरवाल्यांची एक वेगळीच असते हाईट। तुम्हाला एरोक्स बद्दल काहीही प्रश्न असतील तर मला बिंदास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे। कारण आता माझा एक्सपिरियन्स एरोक्ससोबत खरंच खूप चांगला झाला आहे। 2+ इयर्सचा एक्सपिरियन्स झाला आहे पूर्ण, आणि 25,000 किलोमीटर माझे कंप्लीट झालेत एरोक्सवरती। जर तुम्हाला एरोक्सचा डिटेल रिव्ह्यू हवा असेल आफ्टर 25,000 किलोमीटर, तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी तो एक एपिसोड तुमच्यासाठी घेऊन येईल। जसं आपण कोल्हापूर कागलजवळ येतोय ना, तशा आपल्याला NWKRTC कर्नाटकच्या या बसेस दिसायला लागल्यात, कारण आता कर्नाटका डेपो जवळ येते आपल्याला। आणि ही बघा, ही खानपूर डेपोला जाणार आहे, कोल्हापूर बेळगाव दावणगेरे असा हा हिचा रूट आहे। आणि ह्याच कलरच्या बसेस जास्त दिसणार तुम्हाला, पोपटी आणि पूर्ण लाल कलर आणि मध्ये व्हाईट स्ट्रिप्स अशा असतात ह्यांच्या बसेस। या सुंदरशा वातावरणामध्ये जर पावसाची भर पडली असती ना मित्रांनो, हे बघा मी जे बोलतोय ना सगळं अपोजिट होतंय। पावसाची भर पडणार बोललो तर उन्हाची भर पडली। अरे काय को नाही सुनता रे मेरा, तो गेम बजाना पड़ेगा। वेलकम टू कागल।
कागल गावचा गुन्हा ऐका त्याची कहाणी, हा रांगडा त्याचा बाजा आगळ होत पाणी. आता आपण कागलमध्ये आलोय आणि हे गाणं आठवण करून देतं नटरंग या मूवीची. त्यामध्ये कागल या गावाचा गुन्हा असतो आणि त्याची पूर्ण ती स्टोरी सांगितलेली आहे. आणि आत्ता आपल्याला कुठे जायचं आहे ते मी बघितलंच नाही. मगाशी इकडनं गुगल सांगत होता राईट टर्न घ्यायला आणि मी कागलच्या त्या टर्नच्या पुढे आलो. आय थिंक तो एक जो टर्न होता तो मी ब्रिज खालून जायला पाहिजे होता, तो वरून आलो, त्याच्यामुळे तो मिस झाला आहे माझा. तर आता जेवण पण मिस होईल माझं जर असाच व्लॉग बनवत राहिलो तर. आभारी आहोत. संपलेली आहे आपली हद्द महाराष्ट्राची, आता चालू होणार आहे ती कर्नाटकची हद्द. वेलकम टू कर्नाटका. तर मित्रांनो, आता या राजस्थानी ढाब्याजवळ बसलेलो जेवायला. लंच करायला खरंच खूप मजा आली आणि लंचमध्ये ऑर्डर केलेली मी हैदराबादी दम बिर्याणी. आणि हैदराबादी दम बिर्याणी खरंच खूप सुंदर होती. तर तुम्ही पण महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या इकडून येत असाल तर या हॉटेलला नक्की थांबा आणि ही हैदराबादी दम बिर्याणी नक्की ट्राय करा. एकदम अशी ग्रीन व्हाईट आणि येल्लो अशा मिक्स कलरमध्ये असते, बट कलर नसतो टाकलेला, बट कोथिंबीर हिरवी मिरची यांचा मारा जास्त केलेला असतो आणि खरंच खूप टेस्टी होती, सुंदर होती, मजा आली खाऊन. 120 रुपये प्लेट आणि सोबत दही एक घेतली. पोट एकदम मस्त फुलफिल झालं आहे. आणि आता आपल्या पुढच्या राईडला कंटिन्यू करूया आंबोली घाटात. आणि इकडे ना खूप तुम्हाला असे रेस्टॉरंट चांगले चांगले भेटतील. अन्नपूर्णा, त्याच्यानंतर मासोळी नावाचं एक आहे आणि कर्नाटकी नावं आहेत आणि सोबतच इंग्लिश नेम्स पण आहेत. आणि हे बघा मॅकडी, हे टोल प्लाझा जसं आपण क्रॉस करतो तसं लगेचच तुम्हाला इथे मॅकडी भेटेल. इकडे पुढे आलं तर KFC, पिझ्झा हट, कोस्टा कॉफी हे सगळी दुकानं तुम्हाला एकत्रच भेटतील. मित्रांनो, कर्नाटकामध्ये ना असे छोटे छोटे स्पीड ब्रेकर्स ठेवलेत ना, जे आहेत एवढूशे, आपल्याला वाटतं आपण पटकन गाडी त्याच्यावरनं काढून पटापट पुढे जाऊ, बट तसं नाही. कारण छोटे जरी असले ना तरी त्यांना हाईट दिली आहे आणि हाईट दिल्यामुळे काय होतं आहे, जरा जरी फास्ट केली ना तर दणका असा जोरात बसते पाठीला. कर्नाटकामध्ये जसं येतो ना तसे आपल्याला इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमचे पेट्रोल पंप्स जास्त प्रमाणात दिसतात. बाकी HP वगैरे जास्त दिसत नाहीत. आपल्याला घ्यायचं इकडनं राईट. आणि इकडून आपल्याला सरळ जायचं आहे. कर्नाटक का लास्ट पेट्रोल पंप महाराष्ट्र से सस्ता. नयाराचाच आहे पेट्रोल पंप. तरी माझा आता पेट्रोल एवढी काय भरण्याची गरज नाही आहे. जाऊ देत, आपण पुढे भरूयात कुठेतरी. हे बघा गाडीवर उभं राहून मजा घ्यावीशी वाटते आता, म्हणून मी उभं राहिलो. एकच नंबर आहे. पूर्ण हिरवळ, लांब लांबपर्यंत असे डोंगर दिसत आहेत आणि मस्त आजूबाजूला हिरवगार शेत आणि हे मध्ये असं सुंदर घर. वाव, जबरदस्त दिसते यार. हा रस्ता अजिबात वाईट नाही. आत्तापर्यंत रस्त्याची कंडिशन चांगली आहे. या बघूयात, जर मी म्हणजे जर एखादा खराब पॅच वगैरे लागला तर मी तुम्हाला नक्की सांगेन. नारळाची झाडं, शेत, ही कौलारू घरं, एकदम असा कोकणाचा फील येऊन गेला. मस्त. हे काळी माती, निळ पाणी, हिरव शिवार, हे ताजा ताजा मावळ्याचा भुईला या भार. ज्वानीच्या या मळ्यामंदी फिरतीच पाणी, बघायला गवतीक आलं नाही कुणी. मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही, अगं राणी माझ्या मळ्यामंदी दिसशील काय. डिपांगडी पांगडीची पारडी पांग, हिडी पारडीची पारडी पांग. तर मित्रांनो, आता आपण माध्या कापशी रोडला जॉईन झाले. आपण निपाणीच्या इथे गेलो नाही. निपाणीच्या अलीकडचाच रोड आहे. इकडे जर बघितलं तुम्ही पुढेच निपाणी आहे आणि इकडे बघा हिरवेगार डोंगर
आणि त्यावरती त्या विंड मिल्स पवनचक्क्या 3 दिसत आहेत इकडून. तशी तर पूर्ण रांग आहे, जवळपास 9 ते 10 आहेत त्या साईडला. आंबोली घाट तर नाही आहे नक्कीच, बट आंबोलीला जायच्या आधी एक घाट लागतोय, माध्याळ नावाचं गाव आहे. या माध्याळ नावाचा माध्याळ घाट असावा आणि तिकडे माध्याळचं महादेव मंदिर पण होतं. आणि पुढे गेलात तर आय थिंक माध्याळचा वॉटरफॉल पण येतो. घाट बराच छोटा आहे, त्यामुळे तुम्ही जर या घाटाने प्रवास करणार असाल तर वाहने एकदम सावकाशच चालवा आणि गाडी एकदम कंट्रोलमध्येच ठेवा. हे मित्रांनो, आपण आता इथून जॉईन होत आहोत आजरा रोडला. घाट सुरू होतोय, सावधान घाट सुरू, वाहने सावकाश चालवा. हे बरेच आपल्याला घाट लागतात बघा. म्हणजे महाराष्ट्र बघायला गेलं ना तर घाट संपन्न आहे, कारण महाराष्ट्रासारखे एकदम जबरदस्त घाट मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये दिसतील. डेंजरस घाट बोलायला झालं तर उत्तराखंड साईडचे, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड तिकडे म्हणजे पूर्ण असे बर्फाळ प्रदेश जवळपास, आणि घाट रस्ते खतरनाक असतात आणि घाटांची लेंथ पण खरंच खूप जास्त असते. इकडे घाट कसे छोटे छोटे घाट लागतात आणि टर्न्स वगैरे मस्त असतात, पण रोड चांगले असतात आणि त्या साईडला रोड आपल्याला चांगले नाही भेटणार, खडबडीत रोड, कच्चा रस्ता. आता आपण जॉईन झालेलो आहे निपाणी आजरा लिंक रोडला आणि हाच सरळ रस्ता घेऊन जाणार आहे आपल्याला आंबोलीला. फायनली मित्रांनो आपल्याला पाऊस भेटलेला आहे आणि खरंच खूप आनंद झाला आहे मला आता, आणि तो पण जोरदार पाऊस, मस्त सपासप लागतोय स्क्रीनवरती. फक्त आता जरा आरामात जायला लागेल, जोशामध्ये गाडी पळवायला गेलो. एक तर मागचा टायर झाला आहे बऱ्यापैकी गुळगुळीत, त्याच्यामुळे रिस्क नाही घ्यायची आहे. आपल्या भावनांवरती आणि गाडीवरती दोघांवरती कंट्रोल ठेवायचा आहे. खूप आतुरतेने वाट बघत होतो पावसाची. अशी वेळ आलेली की पावसाळ्यात मी पावसाची वाट बघतोय. काय वेळेला तर असा बेकार पाऊस होतोय की नदी नाले भरून पूर येतोय, लोकांची घरं जात आहेत, गाड्या जात आहेत, आणि काय वेळेला तर असं की पाऊस येतोय की नाही हे पण जाणवत नाही. आणि आत्ता फायनली जसं मी तुम्हाला बोललेलो, आंबोली घाटात जसं आपण जाणार आहे तसा पाऊस आपल्याला मिळणारच मिळणार, आणि शेवटी हे झालं आहे आपलं खरं. त्याच्यामुळे खरंच पर्जन्य राजा तुझे आभार कसे मानू. हे रस्ते ना फक्त वेगवेगळ्या दिशेने पसरलेले आहेत, बाकी येतात सगळे, भेटतात सगळे एकाच जागी. ही बघा, ही आहे हिरण्यकेशी नदी. नदीला चांगलाच फोर्स आहे. जर आजऱ्याला तुम्ही येत असाल तर हिरण्यकेशी नदीच्या इथून रामतीर्थ पॉईंटला जाऊ शकता. हे बघा मित्रांनो, आजरा बस स्थानक. आजराला येऊन पोचलेलो आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे आंबोलीला. बऱ्याच साऱ्या बस लागल्या, सावंतवाडी, वेंगुर्ले, पुणे. आता भर पावसामध्ये मस्त आपली राईड चालू आहे. रस्ते ओले चिंब भिजलेत, आजूबाजूची झाडं हिरवीगार, एकदम मस्त माहोल क्रिएट झाला आहे. आणि त्यातून अशी बाईक राईड करणं म्हणजे एक स्वप्नच, ते आता पूर्ण होतं आहे माझं. मित्रांनो, नयारा पेट्रोल पंप नवीनच झाला आहे आंबोली घाटाच्या अलीकडे. म्हणजे जवळपास आंबोली घाट यायच्या 20 किलोमीटर पकडा, अलीकडेच नयारा पेट्रोल पंप आहे. तर त्यामुळे घाटात जाण्याआधी जर तुम्हाला पेट्रोलची वगैरे गरज असेल तर नयाराला फ्युअल अप करून तुम्ही पुढे तुमचा प्रवास कंटिन्यू करू शकता. आणि हे बघा, हे असेच ना मध्येच खडी वगैरे आहे, तर या खडीवरून जाताना खरंच सांभाळून जा, कारण जर ह्या खडीवरून आपण फास्टमध्ये गाडी घेऊन गेलो ना तर टायर स्लिप होतोय मागच्या मागे. मित्रांनो, तुम्ही पण जर आंबोली घाटात येत असाल तर अशी खडी तुम्हाला मध्ये मध्ये दिसेल. छोटे छोटे पॅचेस आहेत, पण ते छोटे पॅचेसच आपल्याला महागात पडू शकतात. त्याच्यामुळे आधीच स्पीड कमी करा लांबूनच आणि आरामात त्याच्यावरनं गाडी काढा. हां, एवढूसा पॅच असेल तर याच्यावरनं गाडी पटकन निघून जाईल, पण जर तो मोठा पॅच असेल जरा तर गाडी स्लिप होण्याचे चान्सेस आहेत. घाट बोलला ना की पाऊस हा कंटिन्युअस असणारच. आत्तापर्यंत पाऊस नाही पडत असा तरसत होतो,
आणि आता अचानक एवढा पाऊस भेटतोय ना मला की आता मला तो हँडल करता येत नाही व्यवस्थित. एकदम खतरनाकवाला पाऊस चालू झाला आहे. ओ मॅन, सटासट तोंडावरती पडतंय. अरे बापरे, जरा जास्तच जोरात झालाय मित्रांनो पाऊस. माझ्या मते आता आपल्याला मोटो लॉगिंग बंद करावी लागेल, कारण मोबाईल पूर्ण भिजतोय आपला. जास्त त्याला प्रोटेक्ट नाही करू शकत मी. मित्रांनो, पाऊस हा हळूहळू वाढतच चाललेला, त्यामुळे मग मला माईक ॲडॅप्टर वगैरे काढून मोबाईलला वॉटरप्रूफ कवरमध्ये टाकावं लागलं आणि अशीच मोटो लॉगिंग रेकॉर्ड करावी लागली. पण नक्कीच आता आपण आंबोलीला थोड्याच वेळात पोचतो आहे, तर त्यामुळे हा तुम्हाला एपिसोड आवडला असेल अशी मी आशा ठेवतो. आणि हा आपला सेकंड एपिसोड आंबोलीचा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. इथेच व्हिडिओला आपण आता स्टॉप करूया, कारण आता आपण आंबोलीला पोहोचलोच आहे आणि आंबोलीचे आता नवनवीन प्लेसेस मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.